नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जीके मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहिणीचा 19वा हप्ता अपडेट इथे बघणार आहोत। तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला एक लाईक करा। लाडकी बहीण योजनेच्या समस्या अजूनही कायमच आहेत। लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरणाला खूप विलंब होत आहे। लवकरात लवकर याचे वितरण व्हायला हवे। बऱ्याच महिलांच्या कमेंट येतात की जानेवारीचा 19वा हप्ता कधी येणार आहे। तर मैत्रिणींनो, जानेवारीचा 19वा हप्त्याला खूप विलंब होत आहे। अजून त्याचा GR सुद्धा आलेला नाही। आधी GR यायचा आणि 2-3 दिवसातच पैसे यायचे, परंतु 2 महिन्यापासून GR सुद्धा आलेला नाही आणि डायरेक्ट हे वितरण झालेले आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे बहिणींना एकाच दिवशी वाटप झालेले होते। लाडक्या बहिणींची गरज संपली आहे का, म्हणूनच या महिन्याच्या वितरणाला खूप जास्त वेळ होत आहे का, अशा सगळ्या बहिणींच्या कमेंट येत आहे आणि बहिणींच्या मागण्या आहेत। आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या वतीने, मैत्रिणींच्या वतीने, सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने शासनाला वारंवार विनंती करत आहोत की 19व्या हप्त्याचे वितरण लवकरात लवकर करण्यात यावे। कारण खूप बहिणी आशा लावून बसलेल्या आहेत की आपल्या जानेवारी महिन्याचा हप्ता येईल आणि आपलं कुठलं ना कुठलं काम लवकरात लवकर होईल। जानेवारीचा महिनासुद्धा संपला, आता फेब्रुवारी अर्धा झालेलाच आहे आणि आता फेब्रुवारी महिनासुद्धा पूर्ण होईल, म्हणजे जानेवारीचे वितरण फेब्रुवारीमध्ये होईल। मग फेब्रुवारीचे वितरण आणखी समोर जाण्याची शक्यता खूप जास्त आहे। लाडकी बहीण योजना खूप मोठी योजना आहे आणि या योजनेमध्ये खूप पात्र बहिणी आहेत। शासनाकडे जर निधी मंजूर झालेला असेल तर ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात बहिणींना मिळाले तर खरंच या योजनेचा बहिणींना खूप फायदा होणार आहे। ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात मिळायला हवे अशी मी या मताची आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता आणि लाडकी बहीण योजनेविषयी तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याचप्रमाणे ज्या बहिणींची KYC दुरुस्ती झालेली आहे त्यांनासुद्धा जानेवारीचा महिना मिळायला हवा आणि ज्या बहिणींची KYC अजूनही झाली नाही त्यांनासुद्धा एक संधी मिळायला हवी। आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार शासनाला विनंती करत आहोत की ज्या बहिणींची KYC झालेली नाही त्यांनासुद्धा एक संधी द्यायला हवी, कारण त्या पात्र बहिणी आहेत। मला तर एक अशी कमेंट आलेली होती की एका ताईंची डिलिव्हरी झालेली होती आणि त्या हॉस्पिटलमध्ये होत्या, त्यामुळे त्यांची KYC झालेली नाही। असे अनेक वेगवेगळे कारणे बहिणींचे आहेत, त्यामुळे बहिणींची KYC बाकी आहे। तर शासनाला वारंवार कळकळीची विनंती आहे की KYC दुरुस्तीची संधी जशी मिळाली त्याचप्रमाणे एकदा नवीन पोर्टल सुरू करून KYC ज्यांनी केली नाही त्यांना संधी देण्यात यावी। मैत्रिणींनो, आपल्या चॅनलचे व्हिडिओ खात्रीशीर आणि 100% खरे असतात आणि ही महत्त्वपूर्ण बातमी तुम्ही तुमच्या बहिणींपर्यंत आणि मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, त्याचप्रमाणे व्हिडिओला देखील लाईक करत चला आणि कुठलीही नवीन अपडेट आली तर आपण आपल्या चॅनलवर सगळ्यात आधी व्हिडिओ टाकत असतो, परंतु आपले सबस्क्राईब कमी असल्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ यायला थोडा वेळ लागतो। तर अशाच खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।